Welcome all dear SSC students into the bridge course day 35. Students, from last 2-3 days we are focusing the particular topics, idiomatic expressions, quotations and proverbs, how to use them in English language. See friends, it's not so easy to learn these things in 2-3 days. Of course, it will need appropriate practice and a devotion from your side too. 3 दिवसापासून आपण बघतोय मित्रांनो. आज पण टुडे ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न सम इंटरेस्टिंग idiomatic expressions and there are differences of using these idiomatic expressions in different countries. Means there is cultural and traditional background behind the use of these idiomatic expressions. So what is it? Today we have to find it out. आज आपण बघणार आहोत काही idiomatic expressions हे आपल्या भारतीय इतिहास आणि संस्कृतीशी रिलेटेड आहेत, आपल्या परंपरांशी रिलेटेड आहेत, ज्या बाबतीत फॉरेनर्स किंवा फॉरेन स्पीकर और लिसनर इज कम्प्लिटली अननोन अबाउट इट. त्यांना ते माहिती नाही. बट विच आर दीज इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स? वी शुड नो. आपल्याला हे माहिती पाहिजे की त्या कोणत्या आहेत. तर आपण ते आज माहिती करून घेऊयात. आणि काही मस्त इंटरेस्टिंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स पण मी तुमच्यासाठी शोधून आणले, ते पण आपण आज शिकूयात. आणि तुम्ही पण गुगलवरती सर्च करा आणि माहिती मिळवा आणि अशा इंटरेस्टिंग किंवा तुम्हाला आवडणारे इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स उचला आणि त्यांचे मिनिंग्स आणि ते वाक्यात कसे वापरतात ह्याची पण गुगलवरती तुम्ही माहिती सर्च करून वहीमध्ये लिहून घ्या. आणि अशा रीतीने ह्या टॉपिकमध्ये तुम्ही एक्सपर्ट होणार जेव्हा तुम्ही तुमच्या बाजूने असे स्वतःहून काहीतरी प्रयत्न करणार. What are the instructions for you, dear students? The first one, read the following short passage and try to understand the differences between two countries' cultural and traditional background while using these idiomatic expressions. हे पहिलं आपलं लर्निंग आउटकम पण आहे. लेट्स फाइंड आउट द डिफरन्स और द बॅकग्राउंड बिटवीन द बॅकग्राउंड ऑफ द कंट्रीज. सेकंड इन्स्ट्रक्शन, बी केअरफुल व्हाईल युझिंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स. म्हणजे आपल्याला हे इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स वापरत असताना लिखाणामध्ये किंवा बोलताना we should be very careful about them. And third instruction for you is, it is very interesting to learn to use the proper idiomatic expression. म्हणजे कोणती idiomatic expression कुठे वापरायची हे सुद्धा आपल्याला तात्काळ कळलं पाहिजे, बोलताना सुचलं पाहिजे ते, आणि आपण ते वापरू शकलो पाहिजे किंवा लिहिताना सुचलं पाहिजे एक्झॅक्ट वेळेला आणि आपण वापरू शकलो पाहिजे अशा रीतीने. So this is the learning activity. Let's see here. Raj is sending. Raj is in 10th standard. तुमच्यासारखा तो 10वीला आहे. And he is sending an email. आणि तो ईमेल पाठवतो आहे. कोणाला? To his friend. आपल्या मैत्रिणीला. Who is in Germany. की जी जर्मनीत आहे. आणि her name is Sabiana. तिचं नाव आहे सबियाना. Okay. What is written in a mail by Raj? Let's see. Let's find out. Raj, a 10th standard student, interested in global history and English. बघा, तुम्ही सुद्धा अशी मैत्री करा, पण खात्रीशीर माहिती पाहिजे तुम्हाला. आणि मग आपण एक्सचेंज करतो कंट्रीज मध्ये कल्चरल इन्फॉर्मेशन. And of course, when we are talking with a foreigner friend, of course we use English. So automatically our English language skills are developed. तसं त्याची मैत्री आहे आणि त्याला ती माहिती एक्सचेंज करायची आहे. हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री बद्दल सांगायचं आहे आणि इंग्लिश शिकण्यात त्याला इंटरेस्ट आहे. And he has translated the Panipat War and sent it to his international friend सबियाना फ्रॉम जर्मनी. आता त्याने आपल्या इंडियन हिस्ट्री बद्दल
छोटासा मेल लिहून तिला पाठवला, ज्याच्यातून तिला माहिती होईल त्या वॉर बद्दल. ओके, बघूया त्याचा काय मेल आहे ते. पानिपत वॉर वॉज हेल्ड बिटवीन मराठाज अँड अहमद शहा दुरानी. म्हणजे कोणतं वॉर झालं? पानिपत वॉर. कोणाकोणामध्ये झालं? बिटवीन मराठाज अँड अहमद शहा दुरानी. In this war, Marathas were in the winning position, but युद्धामध्ये होतं मित्रांनो, अशी सडन कलाटणी मिळते. जसं ऑलिम्पिक मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण जिंकणार असतो आणि काहीतरी एक गोल असा होतो की आपण हरतो, फक्त एका गोलने हरतो. ओके, असं होतं. युद्धात पण असं होतं, आपण जिंकणार असतो आणि कुठेतरी माशी शिंकते आणि आपण हरतो. अशा रीतीने we were in the winning position, but suddenly Ahmad Shah Durrani's army killed so many Marathas and won the war. बघा कोणाच्या पारड्यात विक्ट्री गेली? अहमद शाह दुर्राणीच्या, आणि तो जिंकला युद्ध. इन दिस वॉर 9 lakh bangles were broken. आता त्याने बँगल्स वेअर ब्रोकन ही जी इंडियन कल्चरमध्ये वापरली जाणारी इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे ती सबियानाला कम्प्लिटली माहिती नाही. सबियाना इज कम्प्लिटली अननोन अबाउट दिस इंडियन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. सो मग तिने काय केलं? तिने शब्दशः अर्थ लावला असेल की नाही. मग आता सबीनाने ह्या मेलला काय उत्तर दिलं बघा. सबीना सेज सो सॅड. किती वाईट झालं. सो सॅड. बघा उद्गारवाचक चिन्ह. ओके, सो सॅड हे एक्सक्लेमेटरी वर्ड्स आहेत, हे म्हणून एक्सक्लेमेटरी मार्क वापरलेला आहे. सो सॅड. इंडियन वुमेन आर ब्रेव. किती शूर आहेत ना भारतीय स्त्रिया. डिड दे फाइट अगेन्स्ट अहमद शाह दुर्रानीज मेल और फिमेल आर्मी. म्हणजे तिने असा अर्थ घेतला की त्या युद्धामध्ये लढल्या आणि त्या लढता लढता त्या शहीद झाल्या, असा तिने अर्थ घेतला. म्हणजे त्यांच्या बांगड्या फुटल्या, म्हणजे त्या मेल्या, म्हणजे त्या शहीद झाल्या. तर त्या कोणाविरुद्ध लढल्या? मग अहमद शाह दुर्रानीची मेल आर्मी होती की फिमेल आर्मी होती, असा तिला पडला प्रश्न. गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबव कॉन्व्हर्सेशन. म्हणजे राजला सांगायचं होतं पण त्याच्यातून मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज क्रिएट झाला सबियानाच्या मनामध्ये. टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. आता ह्या गैरसमजाचं कारण सांगा बरं तुम्ही मला. इडियोमॅटिक फ्रेज. मग आता ती इडियोमॅटिक फ्रेज तिला माहित नाही, ती काढून टाकूयात आणि तिला माहिती असलेले शब्द टाकूयात बरं आपण, म्हणजे त्या वाक्याला अर्थ लागेल आणि तिला तिचा गैरसमज दूर होईल. ट्राय टू रिमूव्ह द मिसअंडरस्टँडिंग बाय युजिंग प्रॉपर वर्ड्स ऑर प्रॉपर फ्रेज. इन्स्टेड ऑफ 9 lakh bangles were broken. आता आपण ही फ्रेज रिमूव्ह करू. आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये जाऊ आणि ती फ्रेज काढून टाकू. मग कोणती फ्रेज बरं टाकता येईल आपल्याला म्हणजे तिचा गैरसमज दूर होईल. इन दिस वॉर 9 lakh bangles were broken मीन्स, आता 9 lakh bangles were broken काढून टाकू आपण. इन दिस वॉर 9 lakh women lost their husbands. ओके, म्हणजे तिला कळेल की या युद्धामध्ये एवढ्या स्त्रियांचे जे पती होते ते लढत होते, एवढ्या स्त्रियांचे नवरे लढत होते सैनिक म्हणून, की ते शौर्य गतीला प्राप्त झाले, असा तिला आता अर्थ समजेल. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. दिस इज ऑल्सो वन ऑफ द idiomatic expressions from Indian culture. Which is related particularly to Indian myth. म्हणजे ही पण एक आहे idiomatic expression. A squirrel's role म्हणजे स्मॉल रोल. म्हणजे आपण असं करतो की कोणत्या तरी मोठ्या कामामध्ये एक छोटीशी भूमिका करतो प्रामाणिकपणे, तिला म्हणतात अ स्क्विरल्स रोल. सो अ स्क्विरल्स रोल मीन्स व्हॉट? कॅन प्ले अ स्मॉल रोल. टू प्ले अ स्मॉल रोल. Its Indian expression with Ramayana tradition means this idiomatic expression is closely related to the Ramayana, an Indian epic. When ती कशी जन्माला आली बरं ते बघूयात आपण. When
God Ram and his army were building a bridge over the sea to reach Sri Lanka. A squirrel also helped them. म्हणजे बघा की सीता श्रीलंकेमध्ये होती, पळून नेलेलं रावणाने, आणि राम हा भारतात होता, इंडियात. आणि आता रामाला सीतेला आणण्यासाठी समुद्र पार करून जायचं होतं. पूल तर नव्हते त्या काळामध्ये. मग रामाने ठरवलं आपण पूल बांधूयात. मग खारुताईने काय केलं, हा पूल बांधण्यामध्ये एक छोटीशी मदत केली, छोटीशी भूमिका पार पाडली. आणि मग असं म्हणतात की रामाने ह्या छोट्याशा खारुताईची एवढी मदतीची प्रबळ इच्छा आणि एवढी प्रामाणिक मेहनत बघून शाबासकी दिली पाठीवरती, असं हात फिरवला म्हणे. म्हणून त्या खारुताईच्या पाठीवर रामाचे ते 3 बोट जे आहेत मिडल, ते असे बरोबर उमटलेत शाबासकी देताना, असं म्हणतात. तर ती म्हण प्रसिद्ध झाली, ती जन्माला आली तेव्हापासून. when God Ram and his army were building a bridge over the sea to reach Sri Lanka. To reach infinitive आहे मित्रांनो. To reach म्हणजे पोहोचणे. To reach the Sri Lanka, a squirrel also helped them. Out of this myth, आता ह्या पौराणिक कथेमधून, the phrase a squirrel's role is used for a small and honest help. तर ह्या पौराणिक कथेमधून जन्मलेली ही छोटीशी मदतीच्या संदर्भातली म्हण, स्क्विरल्स रोल. बट बी केअरफुल, अ फॉरेनर मे नॉट अंडरस्टँड इट. पण तुम्ही फॉरेनरशी बोलत असाल तर तुम्ही ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन वापरू नका. बी केअरफुल, बिकॉज दे आर नॉट वेल नोन विथ ऑल दीज इंडियन कल्चर्स और इंडियन मायथॉलॉजिकल स्टोरीज. त्यांना ह्या पौराणिक कथा काहीच माहित नाही. अजून एक अशीच म्हण आहे मित्रांनो, पास्ट आउट. ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे जी USA मध्ये वेगळा अर्थ आणि इंडियामध्ये वेगळा अर्थ तिचा होतो. इन इंडिया, आय पास्ड आउट द एक्झामिनेशन. सी, yesterday the results of HSC and HSC state board and SSC CBSE board are declared. And you can easily say that I passed out my 12th exam with 95%. तुम्ही सहज म्हणून जाता, मी 12वीची परीक्षा पास झालो 95%. पण मित्रांनो, पास्ड आउट ह्याचा जो अर्थ आहे ना, ह्यात इंडियामध्ये USA मध्ये तो इंडियात आनंद देणारा अर्थ आहे, तर USA मध्ये दुःख देणारा. म्हणजे काय, पास्ड आउट म्हणजे डाईड. ही डाईड म्हणजे ती व्यक्ती हे जग सोडून गेली. असं झालं होतं मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकत होते फॉरेनमध्ये, बॅरिस्टर ची एक्झाम देत होते, आणि मग ते पास झाले छान गुणांनी. आणि मग टेलिग्राम केला त्यांनी आपल्या घरी नातेवाईकांना कळवायला, आई वडिलांना कळवायला की आय पास्ड आउट वगैरे असं लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. तर आय पास्ड आउट बार एक्झाम वगैरे असं पूर्ण वाक्य लिहिलेलं असेल. पण त्यांना आता त्या काळात इंग्रजी किती जणांना येत होतं तुम्हाला चांगलं माहिती आहे. माझं थोडंफार इंग्रजी येणारा होता, त्या गल्लीमध्ये राहणारा, त्याला बोलवलं. त्याला त्या घरच्यांनी विचारलं की आता हा इंग्लिश मधून टेलिग्राम आलाय, तर अर्थ सांग बाबा काय आहे. तर त्याने अर्थ सांगितला. त्याला माहिती होतं पास्ड आउट म्हणजे मरणे. तर त्याने सांगितलं की तुमचा मुलगा मेला. तर सगळी रडबंबल सुरू झाली घरामध्ये मोठमोठ्याने. सगळे जेवढे होते तेवढे रडायला लागलेत मोठमोठ्याने. आणि मग तो रडायचा आवाज ऐकून अजून दुसरा आला तिथे. काय झालंय बॉय, इथे एवढ्या मोठ्याने रडताय? तर त्याला जरा बऱ्यापैकी इंग्लिश येत होतं. मग त्याने ते टेलिग्राम पाहिली आणि त्याने वाचलं. आणि वाचल्यावर त्याने सांगितलं की ही दुःखाची बातमी नाही आहे, ही आनंदाची बातमी आहे. तुमचा मुलगा बॅरिस्टर एक्झाम चांगल्या गुणांनी पास झालेला आहे. तेव्हा दुःखी चेहरे बघा, रडके चेहरे एकदम हसायला लागले, एकदम आनंदित झाले. तर अशा रीतीने हा इडियोमॅटिक फ्रेजेस मधला मिसअंडरस्टँडिंगचा भाग असतो, जो ज्यांना समजत नाही तो त्याचा गैर अर्थ त्यातून काढू शकतो, आणि असा अर्थ जो असतो तो क्रिएट होतो, आणि अशी घटना घडते अशा रीतीने. सो ह्या पास्ट आउट बद्दल सुद्धा आपल्याला केअरफुली उपयोग करायचा आहे. दिस इज वन ऑफ द इंटरेस्टिंग
slide for you. Interesting idioms I have chosen for you from the Google, and their meanings are there. And I'm telling you when and how these idiomatic expressions should be used by you. See the first, chew the fat. Chew the fat म्हणजे असंच वरवर कोणते तरी विषय चघळणे, म्हणजे माहिती सखोल मीन्स टॉक विदाउट एक्सचेंजिंग मच इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा एखादा मित्र बाहेर शिकत असतो, तो येतो 2-4 दिवसासाठी आपल्या गावात आणि मग आपण त्याला फोन करतो, ओ लेट्स मीट ऑन दिस सो अँड सो कॅफे अँड अँड च्यू द फॅट, असं आपण सहज फोनवर म्हणतो. तर ते जे मित्र जमतात ना, ते बरोबर माहितीची देवाणघेवाण करतात, गप्पा करतात, पण कोणतीच माहिती सखोल ते चर्चिले जात नाही तिथे. म्हणून अशा मित्रांच्या गप्पा टप्पा गॉसिपला म्हणतात च्यू द फॅट. ओके, आता हे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये वापरा. तुम्हाला होमवर्क, कॅट गॉट युअर टंग, असं आपल्याला काही वेळेला तुम्हाला विचारलं जाईल किंवा शिक्षक तुम्हाला 10 प्रश्न विचारल्यावर पण तुम्ही जर उत्तर देत नसाल, तोंडही उडत नसाल, तर शिक्षक तुम्हाला म्हणू शकतील कॅट गॉट युअर टंग. म्हणजे शब्दाचा अर्थ नका घेऊ की तुझ्या जिभेला मांजरीने पकडलंय का, म्हणजे काय तुझी बोलती बंद झाली आहे का, मीन्स नॉट टू से एनिथिंग. बॉब्स युअर अंकल, बॉब्स युअर अंकल मीन्स सो इझी टू डू इट. म्हणजे एखादं काम जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर कोणीतरी तुम्हाला म्हणेल की बॉब्स युअर अंकल, म्हणजे काय की इट्स इझी फॉर यू, डू इट. अंडर द वेदर, अंडर द वेदर मीन्स स्लाइटली नॉट फील वेल, म्हणजे थोडंसं बरं नाहीये, थोडीशी कणकण आहे अशा रीतीने. सो homework for you in the next slide, you have to find out 10 idiomatic expressions from the internet or from the Google, their meanings, and use them in your own sentences. If you are not able to construct your own sentence, then copy the sentences also from the internet and underline the idiomatic expressions you have used in that particular sentence. So this is homework for you. So again, let's learn something interesting in tomorrow's video. Download the Diksha app in your mobile and find out their interesting videos and some material too. And let's meet in tomorrow's video. Till then, bye, take care.